थोडं परत घेते. या मंत्रामध्ये श्रुती स्वतःच ब्रह्मविद्येचा संप्रदाय सांगते. ब्रह्माजीने अथर्वानी अंगिराला, अंगिराने सत्यवाहाला आणि सत्यवानी अंगिरसाला ही विद्या प्रदान केलेली आहे. आणि म्हणून परंपरा संप्रदायाला धष्टपुष्ट करते. गुरु शिष्य यांचे वैचारिक ऐक्य ज्यावेळेला होते त्यावेळेला ही विद्या प्रदान होते. प्रदान म्हणजे प्रकर्षाने दान. विवस्वान, मनु, इक्ष्वाकू अशी व्यक्ती परंपरा गीतेमध्ये सांगितलेली आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ असा की परंपरा ही व्यक्ती स्वरूपात हवी, ग्रंथ स्वरूपामध्ये नको. परंपरा संप्रदाय विद्येची प्रतिष्ठा आणि महती मांडते. उदाहरणार्थ कोणत्या कुळातला आहे असं जेव्हा कळतं तेव्हा आपण त्या व्यक्तीची महती आणि प्रतिष्ठा आपल्याला कळते की नाही. अगदी त्याप्रमाणे परंपरा आणि संप्रदाय यांचे एवढं महत्व आहे बघा. या विद्येला परावरम म्हटले. म्हणजे ही विद्या पर आणि अवर आहे. पराकडून अवराला ही दिली जाते, म्हणजे श्रेष्ठाकडून कनिष्ठाला दिली जाते. म्हणजेच गुरूंकडून शिष्याने ती घ्यावी. गुरु हे श्रेष्ठ आहेत आणि शिष्य कनिष्ठ आहे. म्हणून सर्व विश्वाला ही ब्रह्मविद्या व्याप्त करीत असल्यामुळे ह्या विद्येला परावरा हे विशेषण पण दिलेलं आहे. म्हणजे दोन पद्धतीने परावरम जे म्हटलेलं आहे हे याचे दोन अर्थ असे निघतात. आणि म्हणून आता हा जो दुसरा मंत्र आहे, ह्या मंत्रामध्ये आपल्या सगळ्यांसमोर पुस्तक असतील असं गृहीत धरते, मंत्र समोर असेल असं गृहीत धरते. ह्या मंत्रात याम आणि ताम ही सर्वनामे महत्वाची आहे. परंपरेत ही विद्या गुरूंकडून शिष्याकडे, शिष्याकडून ती प्रशिष्याकडे प्रदान केली. ती तशीच्या तशीच प्रदान करण्यात आली आहे. त्यात स्वतःचे मत, कल्पना, द्वेष, राग, मुख्य म्हणजे मला असं वाटतं हा जो शब्दप्रयोग आपण नेहमी करतो, माझ्या मते, मला असं वाटतं, हा शब्दप्रयोग इत्यादी सर्व वगळून ती जशी घेतली तशी संपूर्ण विद्या दिली जात आहे. त्यात तडजोड नाही, हातचे राखून देणे नाही. याम व ताम ह्या सर्वनामांमधून हे सिद्ध होते. संप्रदाय आणि ह्या पद्धतीने संप्रदाय हा असाच अखंड सुरू राहतो. मी माझ्या गुरूंकडून ज्ञान प्राप्त करेन आणि ते स्वतः जवळ राखून न ठेवता दुसऱ्यांना प्रदान करावे. संप्रदाय अखंडपणे सुरू राहतो. श्रेष्ठ बोधीला कनिष्ठ, ती परावरा विद्या श्रेष्ठ, जिथे सर्व विद्या पुष्ट, ये लोकी असा दुसरा मंत्र आम्हाला ज्ञान प्रदान करतो आहे. मंत्र तिसरा, शौनक ऋषी श्री गुरूंना प्रश्न विचारतात आहे. आतापर्यंत परंपरा सांगितली आणि ही परंपरा सांगत असताना शिष्य गुरूंकडे गेला नाही, शिष्य हे गुरूंकडे गेले आणि मग ती प्रदान झाली असं विधान नाहीये आतापर्यंतच्या परंपरेमध्ये. परंतु तिसऱ्या मंत्रामध्ये श्रुती हे विशेषत्वाने सांगते की शौनका उपसन्न पप्रच्छन्न विधिवत. यामध्ये शौनक ऋषी श्री गुरूंकडे जाऊन विधिवत म्हणजे अत्यंत नम्रतेने गेले आणि मग ब्रह्मविद्या ग्रहण केली. तत्पूर्वी स्वशिष्याला न विचारताच विद्या प्रदान करावी अशी परंपरा होती. परंतु त्यानंतर मात्र शिष्यांनी श्री गुरूंकडे जायचं आणि विद्येचं दान मागायचं आणि त्यांना ती प्रदान करायची अशी परंपरा सुरू झाली. म्हणून शौनक या ठिकाणी शौनकाला महाशाल असे म्हटले आहे. महाशाल म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये पुत्र, पौत्र, धन, धान्य, संपत्ती यांनी संपन्न होणे. तसंच महाशाल म्हणजे गृहस्थाश्रमाची सर्व कर्तव्य कर्म करण्यात अत्यंत तत्पर व परायण असणं ह्याला महाशाल असं म्हणतात. असे महाशाल विधिवत उपसन्न म्हणजे विधीपूर्वक गुरूंना शरण जावे आणि ब्रह्मविद्येसाठी विनंती करणे, ज्ञान ग्रहण करण्यासाठी हातामध्ये संविदा घेऊन गुरूंकडे जावे अशी मुंडक श्रुती आपल्याला सांगते आहे. पहिल्या याच्यामधली श्रुती आहे ही येणारच आहे
की गुरूंच्या प्रती आदर सूचित करण्यासाठी हा उपसदन विधी आहे. उपसदन हा विधी आहे. शौनक ऋषींनी प्रश्न विचारलाय. हा विधी नीट लक्षात घ्या. सुरुवातीला श्री गुरु आपल्या शिष्यांना हे प्रदान करायचे न विचारताच, शिष्याला जावं लागायचं नाही. पण आता इथून मात्र शिष्य श्री गुरूंकडे जाणार, हे फार महत्वाचं आहे. एवढं शौनक ऋषींनी प्रश्न विचारलाय, कस्मिन भगवत ज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवती. शौनक ऋषींनी ह्या प्रश्नामध्ये हा प्रश्न विचारून या प्रश्नामध्ये जगताचे उपादान कारण विचारले. जगताला कारण आहे व ते जाणले तर मनुष्य सर्वज्ञ होतो. कारणाच्या ज्ञानाने संपूर्ण कार्य ज्ञात होते. सोनं जाणलं की अलंकार जाणल्यासारखे होते. माती जाणली की मातीची सगळी भांडी उपकरण जाणल्यासारखे होते. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आता अंगिरस ऋषी पुढील मंत्रामध्ये देतात आहे. गुरूंनी शिष्याला प्रदान केलं आणि शिष्याने आपल्या प्रशिष्याला प्रदान केली ही विद्या. म्हणून या शिष्याचा जो रोल आहे, मधला जी भूमिका जी आहे शिष्याची, ही मध्य दीपिका न्यायाप्रमाणे आहे. आज आपल्याला ही नक्की स्पष्ट करतील सुनील काका. म्हणून सर्व विद्याचा पसारा तया एक तत्व आधारा, ते तत्व असे दातारा खरेची काही, याचं स्पष्टीकरण आता आपण ऐकू. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. आवाज येतोय? येतो का आवाज? छान येतो. हो. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांना वंदन करतो आणि विषयाला प्रारंभ करतो. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. अभाग्यासी करी भाग्यवंत, काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत, जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली. आनंदाचे तू मूळ, तेथे आटती प्रमाणांचे जळ. आपणा सारिखे सकळ, करोनी ठेले. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांना वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांनाही वंदन करतो. रोज उपनिषद पठण करणाऱ्या आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो. आपण सगळे श्रोते वृंद ब्रह्मस्वरूप आहात, आपणा सगळ्यांना वंदन करतो. आजच्या विषयाला प्रारंभ करतो. शांतीपाठ म्हणूया. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः,
स्थिरैरङ्गैर्तुष्टुवान् सस्तनुभिर्व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षोररिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति 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 हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम अच्छा मंत्र है शौनको हवै महाशालो अंगीरसं विधिवस्तुपसन्नः प्रपच्च कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवतीति। शौनक ऋषी कुटुंब वत्सल होते. शौनक नावाच्या ऋषींनी अंगिरसा मुनींना शिष्य भावाने विधीपूर्वक शरण जाऊन प्रश्न विचारला. भगवान काय जाणले असता सर्व दृष्ट जाणल्यासारखे होते. सुरू झाला आपला अभ्यास आणि हा अभ्यास फार मोलाचा आहे. शांतीपाठ आपण तेवढ्यासाठी म्हणतो की सांगणारा आणि ऐकणारा गुरु आणि शिष्य यांची वेव्हलेंथ जुळली पाहिजे, एका लेवलवर आले पाहिजे. काल आपल्या अभ्यास वर्गात आणखीन एक प्रवचनकार जॉईन झाले आहेत. पद्माकर जाखडी म्हणून पुण्याचे आहेत. स्वतः प्रवचन करतात. अतिशय तळमळ आहे. सगळ्यांच्या कल्याणाची इच्छा आहे आणि त्यामुळे त्यांचंही स्वागत आहे. शौनक विधिवत उपसन्नाह प्रपंच. आपण पाहिलं होतं की प्रपंचामध्ये शरण जाणे हा हलकेपणा आहे, अपमानास्पद आहे, कमीपणा आहे. पण ब्रह्मविद्येच्या प्रांतामध्ये शरणागती विलक्षण महत्व आहे. शरणागती हे प्रतिष्ठेचं लक्षण आहे. शरणागती हे शिष्याच्या परिपक्वतेचं लक्षण आहे. शरणागती हे अहंकार नाशाचं मुख्य वर्म आहे. शरणागती हा वंदन भक्तीचा प्रारंभ आहे. शरणागती हे समर्पणाचं प्रतीक आहे. जै गुरु ते शरण जाणे तै स्वबुद्धी ते टाकणे. आपल्या बुद्धीचं तुंतुण बंद करणे हा शरणागतीचा सगळ्यात पहिला भाग असतो. आणि खूप शिष्य शरण जातात पण बुद्धीनी शरण जात नाही, शरीराने शरण जातात. अचेतन जड शरीराने शरण जायचं नसतं, चिदाभास युक्त बुद्धीने शरण जायचं असतं. आताच आपण प्रास्ताविकामध्ये पाहिलं त्या मुद्द्याचा खुलासा आजच्या श्लोकात हा जास्त करायचा आहे, कारण तेवढाच भाग झाला आहे. आणि मग कस्मिन्नो भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवती याचं पुन्हा विश्लेषण करायचं आहे. शौनक ऋषी पूर्वी गुरु होऊनच शिष्याला देत असत, कारण ब्रह्मदेवानी अंगिरसाला होऊनच दिले. अनुग्रह होऊन मिळाला. ब्रह्मदेवानी अंगिरसाला अथर्वाला होऊन अनुग्रह दिला. अंगिरसा अथर्वानी अंगिराला होऊन दिला. त्यानंतर सत्यवाहाला. आणि अशा प्रकारे एकदा पुढे पुढे अशी परंपरा शौनकापासून गेली की शौनक आपल्या श्री गुरूंकडे गेले. अंगिरा मुनींना विधिवत शौनक शरण गेले. इथून विधी सुरू झाला. याला उपसदन विधी असं म्हणतात. शिष्याने गुरुकडे जाणे. शास्त्रविधी नुसार हातात समित पाणी, श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. कोणत्या गुरूंकडे जाणे? पहिले गुरूंचा अधिकार सांगितलाय. ते श्रोत्रिय असले पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे.
म्हणजे प्रस्थानत्रयीचा त्यांचा अभ्यास असला पाहिजे. ब्रह्मसूत्र, भगवद्गीता आणि उपनिषद याला प्रस्थानत्रयी असं म्हणतात. याचा अभ्यास श्री गुरूंचा झालेला असला पाहिजे आणि त्यांना ब्रह्मरूपतेचा अनुभव असला पाहिजे. अशांकडे समित पाणी मी माझ्या बुद्धीने चालणार नाही. लोकांना असं वाटायला लागलंय की जरा उशीर होतोय. पहिल्यांदा प्रास्ताविक घेतल्या जाताना त्याचा प्रयत्न सुरू झाला होता, त्याला आता यश आलं. नीलाताई 6:45 पासूनच आता पठण करतात, त्यामुळे 5 मिनिटाच्या पेक्षा जास्त वेळ लागत नाही आधीचा समारोप करायला. आपली 100च्या वरचा आकडा 5 मिनिटाच्या आत झाला पाहिजे कव्हर. आता झालेला आहे पण उशिरा झालेला आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे की जर हे बारकावे टिपता नाही आले आणि सुटून गेले, मग आम्ही कनेक्ट नाही होऊ शकत. शांतीपाठ तेवढ्यासाठी म्हणतोय, शांतीपाठापासून अभ्यास वर्गाला असलं पाहिजे. उपसदन विधी हा शौनकापासून सुरू झाला आणि अंतःकरणातील समर्पण भाव वाळलेल्या समिधा घेऊन तो आपल्या श्री गुरूंकडे जातोय. याला उपसदन विधी असं म्हणतात. यामध्ये आदर असतो गुरूंबद्दल, एकनिष्ठता असते आणि साधन यावर श्रद्धा असते. गुरूंपाशी शरणागती असते. हा विश्वास जेवढा अधिक दृढ होईल तेवढा गुरु शिष्य नात्यातील बांधिलकीला पक्केपणा येतो, मजबूती येते. गुरूंच्या दृष्टीने याची गरज नसते, पण शिष्याच्या दृष्टीने हा फार महत्वाचा भाग असतो. गुरूंच्या दृष्टीने गुरुर्नैव शिष्य हा, त्यांना सगळं ब्रह्मरूपच दिसतं. पण शिष्याच्या दृष्टीने मात्र त्यांना पहिल्यांदा गुरुरूप बघावं लागतं आणि श्री गुरु तत्वरूप म्हणजे ब्रह्मरूप आहे हे समजून घ्यावं लागतं. तद्विज्ञानार्थ स गुरुमेवा विगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ. असा शौनक प्रपंचामध्ये आणि गृहस्थामध्ये विख्यात होता. प्रपंचातली कुठलीही अडचण त्याला नव्हती. प्रपंचातलं काही स्वतःसाठी किंवा समाजासाठी त्याला काहीही मागायचं नव्हतं. मला बुद्धीला हे पटत नाही वगैरे वगैरे गुरूंची परीक्षा बघणे असला कुठल्याही प्रकाराने तो गुरूंकडे आला नाही. म्हणून हे भगवन या संबोधनातूनच शौनकाचे उद्गार आदरार्थी आहे आणि नम्रता दर्शक आहे हे स्पष्ट होतं. या दर्जाचा प्रश्न कमी विचारला जातो. प्रश्न विचारण्याच्या अनेक पद्धती आणि तऱ्हा असू शकतात, पण शौनकाच्या प्रश्नामध्ये ज्ञानपिपासा आहे, आत्मजिज्ञासा आहे आणि विनम्रता आहे. श्री गुरूंसमोर कसं उभं राहावं, कसं बोलावं, काय विचारावं हे पूर्व संस्कारातून शिष्याला सुचत असतं. बॉडी लँग्वेज मधून सुद्धा ओळखायला येतं. येन अश्रुतम श्रुतम भवते, अमतम मतम भवती, अविज्ञातम विज्ञातम भवती. छांदोग्योपनिषद. ज्यामुळे न ऐकलेलं ऐकल्यासारखं, न विचारलेलं विचारल्यासारखं आणि न जाणलेलं जाणल्यासारखं होतं असं सांगतात. एक जाणलं असता सर्वज्ञ होय ज्ञाता ऐसी सज्जनी वदंता कैसी असे. सर्व विद्यांचा पसारा तया एक तत्वधारा, ते तत्व असे दातारा खरेची गाई. काका उदार निधी असं श्री गुरूंना संबोधित करतात आहे. या बाबतीत श्रुतीचाही अगाध तपशिलामध्ये न जाता सर्व जाणल्यासारखं होईल असं एखादं तत्व आहे का? ज्याप्रमाणे सुवर्णांचा अलंकार, मृत्तिकेची भांडी, लाकडांच्या वस्तू, असं काही आहे का, असा प्रश्न शौनकांना विचारायचा होता. आता मध्य दीपिका न्याय नावाचा एक न्याय आहे. 2 खोल्यांच्या मध्ये जर दिवा किंवा पणती ठेवली तर दोन्ही खोल्यांमध्ये उजेड येतो. गुरूंकडून शिष्याकडे अनुग्रह संक्रमित होणे किंवा शिष्याने गुरूंकडे जाऊन अनुग्रह संक्रमित करून घेणे, या 2 गोष्टी या मध्य दीपिका न्यायामध्ये सांगितल्या जातात. शिष्य गुरूंकडे शरणागत होऊन जातो हा भाव वेगळा असतो, पण पुष्कळदा गुरूंच्या लक्षात येतं की हा शिष्य अनुग्रह देण्या लायक आहे, त्यामुळे शिष्यांनी न विचारलं तरी गुरु त्यांना अनुग्रह देतात.
गुरूंवर बंधन नाही की शिष्य समजपाणी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ हातामध्ये गोमुखी वगैरे घेऊन आलेला असला पाहिजे असा भाग नाही आहे. पण शिष्य कोणत्या तयारीचा आहे याच्यावर त्याला काय प्रदान केलं पाहिजे हे श्री गुरूंना कळत असतं. आणि म्हणून शौनकाने श्री गुरूंकडे शरण आल्यानंतर शाश्वत आत्मकल्याणाचा थेट प्रश्न विचारला. भौतिक जगातलं आणि व्यक्तिगत जीवनातल्या सामूहिक समस्येसंबंधी सुद्धा त्यांनी काहीही विचारलेलं नाही. आता कसं होईल? सगळीकडे तर अशा प्रकारे एक है तो सेफ हैचा अर्थ लावला जातो आहे. मग आता कसं होईल असा गुरूंकडे प्रश्न विचारायला गेला नाही. असे कोणते तत्व आहे की जे जाणले असता हा अवाढव्य भेदमय जगत पसारा जाणला जातो असा प्रश्न त्यांनी विचारला. याचा अर्थ जगताचं कारण काय आहे असा प्रश्न शौनकांना विचारायचा आहे. शौनकांना हे माहिती आहे की मातीपासून घट तयार झाला, अनेक अलंकार तयार झाले, मातीपासून घट तयार झाला, अनेक वस्तू मातीच्या तयार झाल्या. सुरई, माठ, रांजण, सुगड, मडक. सुवर्णापासून अनेक प्रकारचे अलंकार तयार झालेत. अलंकार सुवर्णापासून भिन्न नाही, मातीची भांडे मातीपासून भिन्न नाही. याचा अर्थ कारण जाणणं महत्वाचं आहे. कार्यकारस्य गुणवृत्ती ही इति न्याय ना. कार्य कारणस्य गुणवृत्ती ही इति न्याय. कार्याच्या गुण आणि वृत्ती ही कारणांवर अवलंबून असते. सुवर्ण हे अलंकाराचं कारण आहे, मृत्तिका हे घटाचं कारण आहे. आणि कारणामध्ये जे गुण असतात, ज्या वृत्ती असतात त्या कार्यामध्ये येतातच. शौनकांना हे माहिती असल्यामुळे शौनक म्हणतात मग या विश्वाचं कारण काय? शौनक विचारतात आहे आता सांगा की या विश्वाचं कारण काय आहे. आणि जर काही कारण असेल, आचार्य याच्यावर भाष्य करतात. शांकर भाष्यामध्ये याचा खुलासा फार सुंदर आहे आणि तो खुलासा बारकाव्याने घेणार आहे. आपण शांकर भाष्य धरून घेतो हे सगळ्यांना ठाऊक आहे. कस्मिन्नो भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवती हा प्रश्न विचारणं योग्य आहे का असा आचार्यांनी प्रश्न उभा केला भाष्यामध्ये. भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्य म्हणतात असा प्रश्न विचारणं योग्य आहे का? आतापर्यंत आपण काय म्हणत होतो? सर्वश्रेष्ठ प्रश्न आहे. प्रपंचाबद्दल काही विचारलं नाही, जगताबद्दल काही विचारलं नाही. केवढा मोठा शौनक मोठा आहे, केवढा दर्जाचा उंची आहे शौनकाची. आचार्य म्हणतात असा प्रश्न विचारणं योग्य आहे. प्रश्न आचार्यांनीच उपस्थित केला आहे. का बरं असा प्रश्न आचार्यांनी विचारला? आचार्य म्हणतात विश्वाचं अस्तित्व सिद्ध झालंय का पहिले सांगा. मग विश्वाचं कारण काय आहे असं शौनक मुनी विचारून राहिले तर विश्वाचं अस्तित्व सिद्ध झालं असेल तर हे कारण विचारणं बरोबर आहे. कार्य जर दिसत असेल तर कारण विचारणं बरोबर आहे. तर विश्वाचं अस्तित्व जर सिद्ध नसेल झालं तर हा प्रश्नच खोल आहे ना. ती विचारणा सुसंगत ठरणार नाही, खोल ठरू शकतो. म्हणून कस्मिन माता आचार्य याचं उत्तर देतात आहे. कस्मिन हा शब्द सप्तमी विभक्ती आहे आणि सप्तमी विभक्ती नेहमी ठिकाण म्हणजे अधिष्ठान सांगते. काही संस्कृत जाणणारे लोक या ठिकाणी आहेत म्हणून एवढं स्पष्टीकरण केलं. कस्मिन निधेयम काय आणि कोणतं अधिष्ठान आहे? कस्मिन्नो भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवती ती. आचार्य म्हणतात हा प्रश्न योग्य आहे. त्याचं कारण काय, विश्वाचं कारण काय, हा शौनकाने विचारलेला प्रश्न बरोबर आहे. कारण शौनकाला विश्व हे कार्य वाटत आहे. विश्वाला कारण आहे की नाही
असा प्रश्न शौनक विचारण्याचं कारणच नाही, कारण त्यांनी विश्वाला सत्य मानलं आहे. आणि म्हणून श्रुतीतला हा शब्द अत्यंत मोलाचा आहे. श्रुती माऊली परवते नाही जगा. श्रुती ही आपली आई आहे. ती कोणतीही मांडणी कमी शब्दामध्ये करत असते. जितके शब्द अधिक असतात ना, तेवढे आयास पण जास्त असतात. म्हणून श्रुती थोडक्या आणि मोजक्या शब्दात जास्त ज्ञान देते. म्हणून श्रुती ही माऊली आहे, लक्षात घ्या. श्रुती म्हणजे उपनिषद ही माऊली आहे, भगवद्गीता ही माऊली आहे. कारण सर्व उपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदना. प्रस्थानत्रयी माझी आई आहे बरं का. एकाच प्रश्नामध्ये शौनकाने जगताचं उपादान कारणही विचारलं. कारण त्यांनी जगताला सत्य मानलं, आणि जगताला सत्य मानलं तर जगत कारणाला सत्य मानावं लागेल. जगत कार्याला ज्यांनी सत्य मानलं त्याला कारण सत्य मानावंच लागतं. ज्या अर्थी सरबत आणलेलं आहे त्या अर्थी हे सरबत कशाचं तरी केलेलं आहे. म्हणजे कशाचं? पाणी, लिंबू, मीठ, साखर. पाणी, लिंबू, मीठ, साखर याचं सरबत झालं आहे. ज्या अर्थी सरबत हे कार्य झालं आहे, तरी याच्या मागे काहीतरी कारण असलं पाहिजे. पाणी, लिंबू, मीठ, साखर हे त्याचं कारण आहे. याला उपादान कारण असं म्हणतात. आणि करणारा हा त्याचं निमित्त कारण आहे. मग ज्या अर्थी जगत निर्माण झालेलं आहे असं शौनकाला खात्री आहे, त्या अर्थी या जगताचं कारण काय, आणि मग निमित्त कारण काय आणि उपादान कारण काय, हा मोठ प्रश्न आपोआप आला. म्हणून दृश्य विश्वाच्या मागे म्हणजे जगताच्या मागे नेमकं कारण काय, आणि ते कारण जाणल्याने मनुष्य सर्वज्ञ कसा होतो, असा प्रश्न शौनकाने विचारला. आणि कारणाच्या ज्ञानाने कार्याचे ज्ञान होते हे शौनकाला पक्क ठाऊक असल्यामुळे त्यांनी जगत कारणम किम असा प्रश्न विचारलेला आहे. इस्मुन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवती. याचा थोडक्यात अर्थ जगताचं कारण सांगा असा होत. प्रश्नाचं स्पष्टीकरण करायला अर्धा तास लागला आहे. जर प्रश्नाचं स्पष्टीकरण समजलं नाही तर पुढचं समजणार नाही. आपण अभ्यास उपनिषदाचा करतोय, लक्षात घ्या. आणि म्हणून आपली सकाळची वेळ आहे अभ्यासाची. सकाळी उठल्याबरोबर छान फ्रेश झालं की पहिल्या अभ्यासाला बसायचं. बुद्धीमध्ये बाहेरचे व्याप आलेले नसतात, प्रपंच वादळ उठलेलं नसतं. अशा वेळी त्याला शांतपणे आत्मचिंतन करण्याची संधी आपल्या उपनिषद अभ्यास वर्गांनी दिली आहे. डॉक्टर काकांच्या कृपेने हे होत आहे. आणि म्हणून कस्मिन्नु भगवो विज्ञातम सर्वमिदं विज्ञातम भवतीति. कस्मिन्नो भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवतीति असा जो प्रश्न आहे त्याचं शौनक मुनी उत्तर देतात आहे. तस्मै सोवाच. चौथा प्रश्न सुरू झाला, चौथा मंत्र सुरू झालाय. ज्यांच्याकडे उपनिषद नसेल त्यांच्यासाठी प्रभाकर मोरपकर काकांच्या ओव्या आणि उपनिषदातले मंत्र टाकणार आहेत, रोज ग्रुपवर टाकणार आहेत. आपल्या सगळ्यांना ते सुद्धा मिळतील ज्यांच्याकडे नाही. विवरण आहे पण उपनिषद नाही आहे. मुंडकोपनिषद ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी प्रभाकर मोरपकर रोज श्लोक आणि त्यांचे काय टाकणार आहेत, काकांच्या ओव्या टाकणार आहेत. ज्यांच्याजवळ मुंडकोपनिषद विवरण आहे त्यांच्याजवळ श्लोक आहे पण ओव्या नाही आहेत. आणि ज्यांच्याजवळ दोन्ही नाही, त्यांच्याजवळ श्लोकही नाही ओव्या नाही, त्यांच्यासाठी मोरपकर मेहनत करायला सज्ज झालेले आहेत. यवतमाळचे आहेत प्रभाकर मोरपकर. अंगिरा शौनकाला म्हणाले, तस्मै सोवाच द्वे विद्ये वेदितव्ये. दोन विद्या सांगितलेल्या आहेत. यद ब्रह्मविदो वदंती. ज्यांनी ब्रह्मरूपता अनुभवली आहे
ते सांगतात की दोन प्रकारच्या विद्या आहेत, एकाला पराविद्या असं म्हणतात आणि एकाला अपराविद्या असं म्हणतात. आता पराविद्या आणि अपराविद्या असं या ठिकाणी सांगणं चालू झालेलं आहे. एकाला काय म्हणतात, पराविद्या म्हणतात आणि एकाला अपराविद्या असं. शौनक म्हणे अंगिरा विद्या परा आणि अपरा, जाणणे पडे तत्परा स्वहितासी. परा विद्येतून परमात्म्याचं ज्ञान होतं आणि अपरा विद्येचं लक्षण स्वहित होतो. अपरा विद्येने काय होतं, आत्मकल्याण होत नाही. लौकिक जीवनार्थ वापरल्या जाणारी जी विद्या त्याला अपराविद्या असं म्हणतात. अपराविद्या सुद्धा खूप प्रकारच्या आहेत. साधा एक सिनेमा जरी काढायचं म्हटलं तर डायरेक्शन कसं पाहिजे, फोटोग्राफी कशी पाहिजे, संवाद कसे लावायचे, कोणत्या वेळेला ते जुळले पाहिजे, कलाकार कोणता निवडला पाहिजे, वगैरे वगैरे, हे सगळं ज्ञान अपराविद्येमध्ये येतं. मग आता अपराविद्येमध्ये काय काय येतं हे याच्या पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, 5 नंबरच्या. त्याचं मी थोडस वर्णन या ठिकाणी करतो आणि मग पुन्हा अपराविद्येवर येतो आणि पुढच्या 5व्या मंत्रात पुन्हा त्याच्यातच जायचं आहे. ऋग्वेद आणि यजुर्वेद, साम आणि अथर्ववेद हे सारेची वेद भेद अपराविद्या. चारही वेद, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष्य जाण हे 6ही वेदांगे पूर्ण अपराविद्या. कारण तो मंत्रच आहे, तत्रा परा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो अथर्ववेदः शिक्षा कल्प व्याकरणम निरुक्तम छंदो ज्योतिष्यमिति अथ परायया तदक्षरम मधिगम्यते. 5वा मंत्र, 4था आणि 5वा मंत्र एकत्र घेऊन बोलतोय. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष्य हे 6 वेदांग आणि 4 वेद, 6 आणि 4 10 अपराविद्येमध्ये मोडतात. आला आता प्रश्न, आता एवढं जर अपराविद्येमध्ये मोडत असेल आणि मी डॉक्टर झालो म्हणून शेखी मिरवत असू, तर आम्ही अपराविद्येच काय करतोय, कौतुक करतोय, पराविद्येचं कौतुक करत नाही. म्हणून संतांचं कौतुक करणाऱ्यांची संख्या फार कमी असते, जाणकार फार कमी असतात. सोन्याची परीक्षा करणारे जाणकार किती असतात हो, थोडे असतात. आपल्याला पिवळा रंग दिसला, चकाकता दिसलं की आपण सोनं समजून घेऊन घेतो, ते बेंटेक्स असण्याची पण शक्यता असते. पण जाणकार असं कधीही करत नाही, कारण त्यांना अपरा आणि परा विद्या कळते. आपले जाणकार संत श्री गुरु. अपराविद्या लौकिक जीवनार्थ वापरल्या जाते, पराविद्या मोक्षासाठी वापरल्या जाते. पाहावे आपण असे आपण, या नाव ज्ञान ही पराविद्या आहे, ते ज्ञान नव्हे, ही सगळी अपराविद्या आहे. समर्थांनी पाहावे आपण असे आपण हे जे सांगितलं ते पराविद्येत येतं. आणि ते ज्ञान नव्हे, ते ज्ञान नव्हे, अश्वाची परीक्षा व नाना परीक्षा, विविध परीक्षा, या सगळ्या अपराविद्येमध्ये येतात. पराविद्या संसार सत्यत्वाचा ध्वंस करते, अपराविद्या धर्माधर्म विषयक असलेलं पाप पुण्य, कर्मफळाचं ज्ञान ते वाढवते. पराविद्येने परमात्म स्वरूप जाणलं जातं. मी आनंद स्वरूप आहे हे कळतं, तो मी आहे. अपराविद्येने संसार सत्यत्व वृत्ती वाढवते आणि मग जन्म मरण फेऱ्यामध्ये जीव सापडतो. अविद्या संसारी जे कळे ते कळवणीयाही न कळे,
जे संसाराची शेखी गळे अनित्यत्वे. अविद्या कशी आहे? संसार सांगणारी आहे. आणि संसार कितीही कळला तरी तो कळल्यासारखा नसतो. जे संसाराची शेखी गळे अनित्यत्वे, तो अनित्य आहे. उदाहरण देतो, माझ्याच बाबत द्यावं, आपलं कोणाचा दोष नाही, माझा जो आहे तो सांगतो. मोठ्या मुलाचं लग्न केलं, आपल्या परीने सगळे प्रयत्न नीट केले, 4 चुका झाल्या. आता लहान मुलांच्या लग्नाच्या वेळी त्या 4 चुका होऊ नये याचा प्रयत्न केला, आणि त्या 4ही चुका आम्ही टाळू शकलो. दुसऱ्या 4 झाल्या. ह्या 4 आम्ही दुरुस्त केल्या, दुसऱ्या 4-5 झाल्या. म्हणजे हा जो संसार आहे अविद्याग्रस्त, हा कधीही परिपूर्णत्वाला जात नाही. यात कायम त्रुटी राहते. म्हणून 2 प्रकारच्या विद्या आहेत. एकाला परा म्हणतात आणि एकाला अपरा असं म्हणतात. पुरे विषयी कल्पना ते अविद्या, पुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना ते रूपे 2 झाली, विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांचा मनोबोध हे मनोपनिषदच आहे. संतांचं लेखन अद्वैत पर, संतांचं अद्वैत पर लेखन हे उपनिषदच आहे. एक वस्तू जाणली की सर्व जाणल्या जातं. त्या एकाच वस्तूचं स्पष्टीकरण सरळ सरळ न देता परा आणि अपरा विद्या या माध्यमातून सांगून राहिले, हे दोषास्पद नाही का हो? पुन्हा प्रश्न आचार्य भाष्यामध्ये आला. बरं, प्रश्न काय विचारलाय? एक जाणलं असता सर्व जाणल्या जाते असं ते काय हे सांगा. आणि शौनकाला अंगिरा ऋषी सांगतात आहे की परा विद्या आहे आणि अपेरा विद्या आहे. अहो, एक जाणलं असता सर्व जाणल्या जाते असं एक का सांगत नाही? तुम्ही प्रश्नाचं उत्तर फिरवून राहिले का? आचार्य भाष्यात आहे बरं काय. आणि आचार्य म्हणतात असा दोष यात नाही. तुम्हाला फिरवत नाही, मुद्दाम पसरवत पसारा वाढवत नाही. योग्य क्रमाने पायरी पायरीनेच उत्तर दिले जात आहे, स्टेप बाय स्टेप. कसं बाय हे बरोबर आहे? हा क्रम योग्य आहे असं कसं म्हणता तुम्ही? एक जाणलं असता सर्व जाणल्या जाईल हे सांगा असं म्हटल्यानंतर तुम्ही परा आणि अपरा विद्या सांगून राहिले. ते एक जाणलं ते एकाचं वर्णन नाही करून राहिले. मग असं कसं? मग आचार्य म्हणतात सर्पाचा जर निराश करायचा असेल तर आधी सर्पाचा भास समजला पाहिजे ना, की हा सर्पाचा भास आहे. म्हणजे आधी सर्पाचं ज्ञान होणं जरुरी आहे, आणि ते ज्ञान झाल्यानंतर अध्यस्थ सर्प कळला की अधिष्ठान रज्जू कळणार आहे. म्हणून पहिले अपराविद्या सांगणं गरजेचं आहे, मग पराविद्या सांगितल्या जाते. मग अपराविद्येला तुम्ही महत्व देऊन राहिले का हो? अजिबात नाही. पराविद्या समजण्यासाठी अपराविद्या सांगू राहिलो. अहो, अपराविद्या ही विद्याच नाही. अपराविद्या ही अविद्या आहे. म्हणजे नाही, विद्याच नाहीये ती. अपराविद्या ही अविद्याच आहे. म्हटलं तरीही वस्तुतः ती अपरा आहे, ती अविद्याच आहे, ती अनात्म्याची विद्या आहे. तुम्हाला तिला विद्याच म्हणायचं असेल तर अनात्म्याची विद्या म्हणा. आणि म्हणून विद्या सांगायची झाली तर पहिले अविद्येचा निराश करणं समजलं पाहिजे. तेच तर अज्ञान आहे. हा विषय जरा थोडासा काठिण्याकडे जातो. आता काठिण्याकडे जाणारच ना, थोडस उपनिषद थोडसही कठीण कसं नाही राहणार. या संसारातील जेवढ्या काही विद्या आहेत
त्या सगळ्या अविद्या आहेत, ते सगळं अज्ञानच आहे. अनात्म्याचं कितीही ज्ञान घेतलं तरीही ते तत्वता जाणल्यासारखे होत नाही. म्हणून सर्प ज्ञानाचा जर निराश झाला तर अपरेचा आपोआपच निराश होतो. सर्पज्ञान काय आहे? सर्प किती मोठा आहे, कोणत्या रंगाचा आहे, विषारी आहे का, काळा आहे का? नाही ना. म्हणून सर्पाच्या ज्ञानाबद्दलची जी माहिती ते अज्ञानच आहे. पण पहिल्यांदा ते अज्ञान कळून घेतलं तर ज्ञान कळेल ना. म्हणून श्री गुरु अशा पद्धतीने उत्तर देत आहेत. मला माहितीये की थोडस झिंगेने आल्यात, असं का सांगतात हो मग? त्याचं उत्तर असं आहे, अध्यारोप अपवाद न्यायेन गुरु शिष्यम उपदिशती. गुरु शिष्याला जो उपदेश करतात तो अध्यारोप अपवाद न्यायाने करतात. ज्ञानी ऐसे म्हणती जे स्वये ब्रह्म जाणीती, तेची ज्ञान पुढत पुढती जाणवणी घेई. ब्रह्मज्ञ जो आहे ते अशा जाणत्याची शिकवण तुला देत आहे, पण देत असताना पहिल्यांदा अध्यारोप सांगावा लागतो, नंतर अपवाद सांगावा लागतो. थोडस स्पष्टीकरण करतो, काही नवीन लोक जॉईन झाले आहेत. रज्जू हे अधिष्ठान आहे आणि सर्प हा अध्यस्त आहे. रज्जू हे अधिष्ठान आहे, सर्प हा अध्यस्त आहे. म्हणून सर्प खरा वाटणे हा अध्यास आहे. आता मातीला घट म्हणणे हा मातीवर लावलेला अध्यारोप आहे. माती वास्तविक घटही नाही, सुगडही नाही, माठही नाही आणि रांजणही नाही, पण आम्ही मातीवर आरोप लावला की तू रांजण आहेस, तू माठ आहेस, तू सुगड आहेस, तू घट आहेस. आता मातीवर जर आरोप लावला आहे घट रांजणाचा, सुवर्णावर जर आरोप लावला आहे अलंकाराचा, तर या लावलेल्या आरोपाला अध्यारोप असं म्हणतात. आणि मग तुम्हाला सिद्ध करून द्यावं लागतं की अध्यारोप खोटा आहे. तुम्ही चोर आहात, अध्यारोप लावला. तुम्ही चोर आहात हा अध्यारोप लावला. तो म्हणतो मी चोरी केली नाही. वस्तू माझ्या घरी सापडल्या असतील तरी सुद्धा त्या मी आणल्या हे तुम्ही सिद्ध करून दाखवा. मग दुसऱ्यांनी माझ्या घरी आणून ठेवल्या असतील. अपवादाला सिद्धी करण्याची गरज नाही, पण अध्यारोपाला मिटवल्याशिवाय अपवाद कळत नाही. म्हणून ब्रह्माला सिद्ध करण्याची गरज नाही, पण जगत मिथ्या आहे याचा निश्चय झाल्याशिवाय ब्रह्म आहे या अनुभवामध्ये स्थिर होता येत नाही. म्हणून अध्यारोपाचं निराकरण केलं तर अपवाद कळतो. अध्यस्थाचं अध्यस्थपण नाहीच गेलं तर अधिष्ठान कळतं. माझं म्हणणं कळतंय ना? काय उदाहरण देऊ असा विचार करून राहिलो. माझ्या अंगावर शर्ट आहे, शर्ट हा सूतावर लावलेला अध्यारोप आहे. वास्तविक माझ्या अंगावर मी सूत पांघरलेला आहे, पण त्या सूताला शर्टाचा आकार दिल्यामुळे सूतावर शर्टाचा अध्यारोप झाला. म्हणजे शर्ट हा शर्ट नसून वास्तविक सूत आहे. म्हणून
अध्यारोपाचं निराकरण करायचं म्हणजे अपराविद्येला पहिल्यांदा घालवावं लागेल, तेव्हा पराविद्या येईल. तळपता सूर्य घनदाट ढगांनी झाकल्या गेला आहे, त्यामुळे अंधार झाला असं प्रतीत होत आहे, पण सूर्य हरवला नाहीये. वारा आला आणि सगळी जर ढग इतस्ततः विखुरल्या गेली तर पुन्हा ऊन जसंच्या तसं येणार आहे. तसं अज्ञान या ज्ञानरूप अभ्यासाने जर नाहीस होऊन गेलं तर ब्रह्म तिथल्या तिथे आहे, म्हणून त्याला अप्राप्ताची प्राप्ती असं म्हणतात. सूर्य दिसण्यासाठी ढग दूर झाले, सूर्य होता. तसं अज्ञानाचं निराकरण झालं, अविद्येचं निराकरण झालं. जगत सत्यत्व हे अज्ञान आहे, देह सत्यत्व ही अविद्या आहे. अज्ञान आणि अविद्येचं निराकरण झालं तर ज्ञानरूपता तिथल्या तिथे आहे, अप्राप्यस्य प्राप्ती. मग आता अपराविद्या का सांगावी लागते? अपराविद्या आहे म्हणून शास्त्राचा आरंभ आहे, लक्षात ठेवा. अपराविद्याच जर नसती तर शास्त्र कसं तयार झालं असतं आणि तुम्हाला ब्रह्मरूपतेचा अनुभव कसा आला असता? म्हणून पहिल्यांदा अध्यास सांगावा लागतो, पहिल्यांदा अध्यारोप सांगावा लागतो, मग अपवाद कळतो. पहिल्यांदा अध्यास समजून घ्यावा लागतो म्हणजे अधिष्ठान कळतं, पहिल्यांदा अध्यारोप समजून घ्यावा लागतो म्हणजे अपवाद कळतं. सुंदर आहे की नाही? हो, उपनिषदासारखं गोड काही नाही. या गोडीत भगवंतानी स्वमुखाने केशर आणि साखर घातली हो, आणि भगवद्गीता उद्घृत केली. या उपनिषदाच्या गोडव्यामध्ये भगवंताच्या श्रीमुखातून आलेली उद्गार, साखर आणि केशर त्याच्यामध्ये मिसळल्या गेलं आणि भगवद्गीता याच्याही पेक्षा गोड आणि सोपी झाली हो. आई आपल्या बाळाला असलेला घास मऊ करते, तांदळाचा भात मऊ करते, त्याला तूप घालते, त्याला मीठ लावते. आता तो रुचकर पण झाला आणि पचकर पण झाला, म्हणजे पचणार चांगला, पचायलाही उत्तम झाला, रुचीला उत्तम झाला, खावासा वाटतो आहे. असा घास आई बाळाला देते भगवद्गीता अशी. पण श्रुती माऊली सुद्धा पसारा न होऊ देता समजावून सांगते आहे. हे श्रुती माऊलीचं वैशिष्ट्य आहे, म्हणून ती सुद्धा तशीच आहे. आणि म्हणून अध्यास असल्या, अपराविद्या असल्यामुळे शास्त्राचा आरंभ करता येतो, पण पहिल्यांदा अपरा सांगावी लागते हो. लहान मूल असत आणि तो म्हणतो आईला, आई मला चंद्रकोर दाखव. तू म्हणतेस ना चंद्रकोर आहे, पण मला दिसत नाही ग आकाशामध्ये. कुठे आहे ग चंद्रकोर? आता आईला चंद्रकोर दाखवायची आहे बाळाला. याला शाखाचंद्र न्याय असं म्हणतात. आई बाळाला चंद्रकोर दाखवायला चालली आहे. मग आईनी सरळ सरळ चंद्रकोर दाखवावी की नाही? पण नाही, आई काय म्हणते ते बघते, मोठं झाड दिसतंय. हो, दिसलं आई. मग त्या झाडाची शाखा दिसते ना? हो आई दिसली. मग त्या शाखेचा शेंडा दिसतोय ना? हो आई दिसला. मग तो शेंडा सोड आणि त्याच्या पलीकडे सरळ दूर बघ. आता झाड गेलं, शाखा गेल्या, त्याचा उंच असलेला शेंडाही गेला, त्याच्या पलीकडे असलेली चंद्रकोर आई दाखवते आहे. बाळाला चंद्रकोर पाहिजे होती, पण आईने आधी झाड दाखवलं, मग शाखा दाखवली, मग त्या शाखेची वरची टोक दाखवलं आणि तिथून चंद्र दाखवला. म्हणून तस्मिन्नो भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवति.
याच्यामध्ये पहिले अपराविद्या सांगितली, मग पराविद्या सांगितली आणि मग ब्रह्मतत्व सांगितलं. म्हणजे काय हो, आता पुन्हा अजून एक थोडस कोड्यात पडलं. श्रुती माता अध्यारोप अपवाद न्यायाने साधकाला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान देत. आधी आपल्या डोळ्याने विश्व आणि विषय सांगत, व्यक्ती दाखवते आणि मग श्रुती माता म्हणते ब्रह्म दृश्य विश्वाच्या अतीत आहे. आधी फांदी दाखवली, बुंदा दाखवला, मग फांदी दाखवली, मग शाखेचं टोक दाखवलं आणि सगळं सोडून दे म्हणते की मग पलीकडे चंद्र आहे म्हणते. म्हणून ब्रह्म दृश्य विश्वाच्या अतीत आहे. मग आता काय आपला न्याय होता? न्याय आठवत असेल तुम्हाला तर बरं होऊन जाईल. आणि म्हणून जगत कारणम किम, कारण काय आहे? ते म्हणते उत्पत्ती स्थिती आणि लयाला जे कारण आहे त्या कारणाच्या अतीत असं न सांगता त्या कारणच ब्रह्मरूप स्वरूप आहे असं म्हणतात. मग आता पहिले बुंधा, शाखा, टोक आणि मग चंद्र दाखवला. म्हणून कस्मिन् नो भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवती ती, असा जो प्रश्न आहे त्यात पहिले अपरा विद्या सांगितलेली आहे. या अपरे विद्येतून पराविद्या सांगितली. पराविद्येला अपराविद्येला नाहीस करण्यासाठी पराविद्या आहे आणि मग पराविद्येचंही काम संपतं आणि फक्त ब्रह्मरूपता राहते. ते ब्रह्म माझं स्वरूप आहे. त्यासाठी अपराविद्येचं वर्णन केलेलं आहे आणि ते 5व्या मंत्रामध्ये सविस्तर वर्णन आहे. मला असं वाटतं प्रश्न उत्तर, पूर्व पक्ष उत्तर पक्ष, पूर्व पक्ष उत्तर पक्ष अशा पद्धतीने मांडणी झाल्यामुळे थोडस विचार करायला लावणार आहे. म्हणून आपण 5वा मंत्र उद्या सकाळला बघूया. आज माझे नवीन मित्र, उत्तम प्रवचनकार पद्माकरराव पुण्याचे, ते नगरचे पण आहेत, जॉईन झाले होते. थोडीशी पार्श्वभूमी त्यामुळे मी अधिक मांडली की जेणेकरून संलग्न होता यावं, परिचित होता यावं आणि जुळता यावं, प्रत्येकाला कळावं, सगळ्यांना उमगावं आणि ब्रह्मस्वरूपाचा अनुभव यावा, या दृष्टीने माझा प्रयत्न असतो आणि काकांची ती अपेक्षा आहे. जे जे आपल्याला जॉईन होतील ते सगळे आपले आहेत आणि जे जे जॉईन होणार नाही तेही आपलेच आहेत. पण ज्यांनी विचारण्याची पोटतिडीक दाखवली त्यांना सांगून फायदा होतो. ज्यांनी पोटतिडीकच दाखवली नाही त्यांच्या समोर तत्वज्ञान मांडूनही उपयोग नाही. आणि आपण सगळे ऑनलाईन वर असलेले 100हून अधिक जी मंडळी आहेत, 115 आहेत, ही सगळी जण पोटतिडीक असलेली मंडळी आहे. आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं आणि आपल्याला ब्रह्मरूपतेचा परिपूर्ण आनंद माझ्या सद्गुरूंच्या कृपेने घेता यावा. आणि आनंदाचे तू मूळ तेथे आटती प्रमाणांचे जळ, आपणा सारिखे सकळ करून ठेवले. डॉक्टर काकांचं सामर्थ्य आहे की ते सगळ्यांना त्यांच्यासारखंच करतात. आपण सगळे त्यांच्यासारखं करून घेण्याचं काकांच्या सामर्थ्याने शक्य आहे. आपल्याला फक्त सादर व्हायचं, म्हणजे अभ्यास करायचा, चिंतन करायचं आहे. असा अभ्यास व चिंतन आपल्या हातून झालं तर आपल्या जीवनाला काका ब्रह्मरूप करून घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा सद्गुरू डॉक्टर काकांच्या चरणी वंदन करतो. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. आज थांबतो. उद्या आपण पुढच्या मंत्राला प्रारंभ करू. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी.